भरपूर जणांचे पाय दुखतात. ते पाय दुखणं तुम्हाला कायमचं बंद करायचं असेल आणि पायामध्ये घोड्यासारखी ताकद आणायची असेल तर हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, उगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्वाचा घेऊन आलो. भरपूर जणांचे पाय दुखतात, चालता येत नाही. थोडंफारही चाललं गेलं तर त्यांचे लगेच पाय दुखत असतात, म्हणून त्यांना चालता येत नाही. तर यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला ते तुमच्या पायामध्ये घोड्यासारखी ताकद आणायची असेल तर आजचा व्हिडिओ बघणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, भरपूर जण चहा पिता, बरोबर आहे. चहा पिता, माझं काय म्हणणं नाही, ज्याला प्यायचं ते प्या. पण तुम्ही चहा पिताना त्याचा फायदा करून घ्या. चहा पिल्याने आपल्याला नुकसानच होतं, पण त्याचा फायदा कसा करून घ्यायचा याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. कारण की चहामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला मी टाकायला लावणार आहे, ज्याचं तुम्ही दररोज तुमच्या शरीरामध्ये ते सेवन केलं तर तुमच्या पायामध्ये घोड्यासारखी ताकद येऊन लागेल. तर काय, तर मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं, तुम्ही चहा घेताना तर चहामध्ये तुम्ही तुमच्या रेग्युलर पद्धतीने चहा घ्या, पण त्याच्यामध्ये सर्वात पहिले 3 वस्तू अशी सांगणार, त्या जर तुम्ही टाकल्या तर तुम्हाला 100% रिझल्ट येईल. पायामध्ये घोड्यासारखी ताकद येईल. सर्वात पहिले काय करायचं, चहामध्ये तुम्हाला आलं टाकायचं. आलं टाकायचंय, थोडंफार आलं टाकायचं. याच्याने काय होतं, चहामध्ये आलं टाकलं तुमच्या रक्त भिसरत वाढतं शरीरामध्ये. त्यानंतर तुमच्या पायामध्ये जे जडपणा आणि दुखत असतं ते आल्यामुळे बंद होऊन जात असतं, बरोबर आहे. आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक चांगली एनर्जी भेटत असते आणि व्यायाम केल्यानंतर त्याची रिकव्हरी सुद्धा होत असते. हे झालं आल्यामुळे होत असतं. त्यानंतर तुम्ही दुसरी वस्तू टाकू शकता, दालचिनी. दालचिनी काय करते मित्रांनो, दालचिनी आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी आणायचं काम करत असते. एनर्जी आणायचे काम करत असते. त्यानंतर तुमचे जे ब्लड शुगर आहे ती कंट्रोल मध्ये आणायचे काम करत असते. आणि एक तुमच्या शरीराला एक रिकव्हरी देत असते, एक एनर्जी प्रदान करत असते. म्हणून दालचिनी टाकणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर काळी मिरी. काळी मिरी काय करते मित्रांनो, काळी मिरी ही गरम असते, शरीराला गरम ठेवत असते आणि तुमचं जे ताकद आहे, फोकस आहे, ही वाढत असते. तर मित्रांनो, म्हणून आलंय, दालचिनी आणि काळी मिरी ह्या तिन्ही गोष्टी त्या तुम्ही तुमच्या चहामध्ये टाकलाय, सोबत नाही टाकायचे. कधी चहा घेणार तेव्हा एखाद वेळेस आलं टाका, कधी दुसऱ्या वेळेस चहा घेणार तेव्हा तुम्ही दालचिनी टाका, कधी चहा घेणार तुम्ही काळी मिरी टाका. याच्याने तुम्हाला खूप परिणाम होईल. आणि काळी मिरी कशी गोष्ट आहे मित्रांनो, काळी मिरी ही गरम असते, म्हणून तुमच्या शरीरामध्ये आपल्या शरीराला गरम ठेवत असते. थंडीमध्ये खूप महत्वाची असते. थोड्याफार प्रमाणात टाकायची, कुटून टाकायची, वेलची पावडर बनवून टाकायची आणि त्यानंतर तुमच्या शरीराला ताकद आणि फोकस देत असते. म्हणून मित्रांनो, या तिन्ही गोष्टी तुम्ही जर तुमच्या चहामध्ये टाकून जर पिल्या, सोबत नाही टाकायचे, वेगळे वेगळे टाकून घ्यायचे, तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार. तुमच्या पायामध्ये ही घोड्यासारखी ताकद नक्की येईल. तर मित्रांनो, आपला आजचा विषय होता. विषय आवडला नसेल तर चॅनल नक्की फॉलो सबस्क्राईब करा. जय श्री